रोडवर आहे. त्या ठिकाणी मी इंडस्ट्रीत येण्यासाठी म्हणजे प्रोजेक्टही दाखल केलेला आहे. त्यानुसार तिथली मोजणी वगैरे सगळ्या गोष्टीतून मी आज झालं 1.5 वर्ष झाली त्या चक्करमध्ये आहे. पण ते उद्योग मी याच्याही पूर्वी ज्यावेळेस मी तरुण होतो त्यावेळेसही मी असा प्रयत्न केला होता, त्यावेळेसही मला काही हाताला लागलं नाही. शेवटी मी आज 65 वर्षाचा झालो. मुलगा आता उद्योजक आहे. चेंज करायचं आहे का? आरक्षण चेंज करायचं आहे का? नाही चेंज नाही आहे, नव्यानंच. याची आता गरज नाहीये ना साहेब. मी येण्याचा प्रस्ताव दाखल करून नाही 1.5 वर्षापूर्वी गरज नाही ना, याने काढून टाकला ना सरकारने. ठीक आहे सर. तो कसा आहे, त्या झोन मध्ये जर तो असेल तर तुम्हाला डायरेक्ट काम सुरू करता येते. आता परवानगी नाही, त्याचे काही चार्जेस आहेत तेवढे भरायचे आहेत, काम सुरू करायचे. ठीक आहे. तुम्ही काय करा, तुमची काय फाईल असेल ते माझ्याकडे घेऊन या, आपण बसू तर त्या टाउन प्लॅन बोलून घेतो आणि आपण डिमार्केशनचं पर्यंत झालेलं आहे. डिमार्केशन करून आता भूमी अभिलेख मध्ये त्यांनी आता डिमार्केशन केलेलं आहे आणि ते पुढे सरकलेली आहे. पहिली एवढंच आहे. पण अजून तुम्हाला काय पाहिजे सांगा, ते मी बोलून घेतो सगळ्याला. माझ्याकडं तुम्ही काय करा, इकडे त्यांचं काय आहे ते बोलून घ्या की तुमच्याकडे विषय येतो, कोणाकडे आहे त्यांचा. तुम्ही काय करा, पण तुम्ही काय करा, कोऑर्डिनेट करा, टाउन प्लॅनिंगला बोलून घेतो. शासनाची एक योजना आहे असं ऐकलं होतं की प्रायव्हेट लँडमध्ये उद्योग चालू करा, DIC तुम्हाला. नाही कसं आहे आपल्याकडं आता नवीन नियमानुसार काय केलं, पूर्वी येणे घ्यायला जावं लागायचं, इंडस्ट्रियल असो, कमर्शियल असो, रेसिडेन्शियल असो. आता गव्हर्नमेंटने काय केलं, झोन जर असेल, तो इंडस्ट्रियल झोन आहे, रेसिडेन्शियल झोन आहे, कमर्शियल झोन आहे, त्या झोनमध्ये कोणाची परवानगी घ्यायची गरज नाही. ज्या काही इंडस्ट्रियल असतील, रुटीन असतील, त्याचे चार्जेस असतील ते भरायचे आहे. त्याच्यामुळं आता नवीन याच्यानुसार येणे किंवा हा कन्सेप्ट गेलेलाच आहे. येण्याचा कन्सेप्ट तर गेलेला आहे, पण आता मागं मी ऐकलं होतं की DIC मार्फत जे सुविधा जे देणार आहे ते लाईट रस्ते हे सगळं उपलब्ध करून DIC देणार आहे असं ऐकलं होतं. MIDC हे बघा, ज्या ठिकाणी MIDC आपण ॲक्वायर करून MIDC तयार केलेली आहे, जसं इन्फ्रास्ट्रक्चर ते म्हणणं आहे त्यांचं. त्यानंतर सर्व्हिस इंडस्ट्रीज असेल किंवा कमर्शियल असेल, त्या उद्योगाच्या याच्यानुसार काही राखीव ठेवल्या जातात प्लॉट्स, त्यानुसार दिले जाते. तिथं तो तुम्हाला परमिशन ऑलरेडी मिळणारच आहे MIDC मध्ये. पण तुम्ही जर म्हणत असाल ॲग्रिकल्चर लँडमध्ये नाही, ॲग्रिकल्चर लँडमध्ये झोन जर असेल ग्रीन झोन, तर तुम्हाला ते नाही घेता येणार ना, कन्वर्ट करावं लागेल तुम्हाला. म्हणून तर इंडस्ट्री MIDC करतो, कारण तुम्हाला फॅसिलिटी कुठल्या मिळणार आहे, तिथं फॅसिलिटी नाही मिळणार ना तुम्हाला. एक स्कीम. ठीक आहे, धन्यवाद सर. बघू आपण, तुम्हाला काय असेल तर ते पण घेऊन या. आणि हे बघा इकडे तुम्ही जरा.